हाय माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? स्वस्त असाल आणि मस्त असाल हीच अपेक्षा करते. आज आपण बघणार आहोत वजन कमी करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा नाही केला पाहिजे. तर चला बघूया, आपण व्हिडिओ सुरुवात करूया. आरोग्यासाठी पेय निवडा. तर आरोग्यासाठी कोणता पेय निवडायचा आहे आणि कोणता नाही, तर हे आपण ठरवायचं असतं. तर बघा, आरोग्यासाठी पेय निवडणे हा वजन कमी करण्यासाठी खूप सोपा मार्ग आहे. जसं की फळाचा रस, सोडा आणि एनर्जी ड्रिंक यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्याच्यापेक्षा पाणी पिल्याने पोट लवकर भरते. पाणी हे पचनाचे हे वाढवते आपले आणि कॅलरीजचे सेवन कमी करते. तर त्यामुळे वजन कमी पण होतं. तर आपल्या शरीरामध्ये कमीत कमी दिवसभरामध्ये 4 ते 5 लिटर पाणी हे आपण पिलंच पाहिजे. नंबर 2, आपल्या आहारामध्ये कोणता भाजीपाला आणि काय गेलं पाहिजे. तर बघा, आहारामध्ये खूप महत्त्वाचं आहे की आपण काय खाल्लं पाहिजे किंवा आपल्या आहारामध्ये कोणता आपण बदल केला पाहिजे. जर आपण त्याच्यामध्ये बदल केला तर खूप काही आपल्या शरीरावरती त्याचा पण इफेक्ट होतो. जसे की आहारात जास्त भाज्यांचे प्रमाण. आता भाज्यांमध्ये जीवनसत्व आणि खनिजे, फायबर शरीराला पुरवतात. तर हे खरंच आहे की आपण जे भाजीपाला जो आपण खातो त्याने आपल्या शरीरामध्ये जे जीवनसत्वाचा परिणाम हे आहे तो खूप पडतो, असं फरक पडतो. त्यामुळे आपण आपल्या खाण्यामध्ये हा भाजीपाल्यांचा जितका होईल तितका वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 3, मसाले आणि सॉस पदार्थ टाळणे. आता बघू शकता आपण आपल्या याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण किती ठेवायचं आहे दररोजच्या जेवणामध्ये. तर एका चमच्यामध्ये जर 73 कॅलरीज असतात, तर सार क्रीम, पनीर बटर, पेपर सिरप हे सर्व मसाले आणि सॉस आहे जे कॅलरीजचे प्रमाण जास्त वेगाने वाढू शकतात. मग हे आपण ठरवायचे आहे की आपल्या शरीरामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे. मग यामध्ये आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे पण आपल्या हातामध्ये आहे. कारण आपल्याला वजन जर कमी करायचं आहेच, तर याच्यामध्ये नक्कीच हा उपयोग झाला पाहिजे की आपण काय टाळायला पाहिजे किंवा नाही टाळायला पाहिजे. नंबर 4, जेवण करायला घाई करू नका. हे सर्वात आणि सगळ्यात बेस्ट पर्याय. जेवण करायला कधीही घाई करायची नाही. तुम्ही ज्या जेवणाची 10 मिनिटात किंवा 15 मिनिटामध्ये आवरून मोकळे होतात, तेच जेवण कमीत कमी तुम्ही पहिल्या दिवशी अर्धा तासावरती आणा. त्याच्यानंतर तुम्ही परत 40 मिनिटावरती आणा. असं करत करत तुम्हाला 1 तास तरी तुमच्या जेवणाला गेला पाहिजे सुरुवातीनुसार. आता 1 घास 32 वेळा चावणे याने आपल्या तोंडाचा व्यायाम होतो. हो, नक्कीच होतो. कारण आपल्या जबड्याची जी चावण्याची जी क्षमता असते ही खूप कमी झालेली असते, कारण आपण खूप पटपट पटपट खाऊन मोकळं होऊन जातो. तर ही आपल्याला जी सवय पाडायची असते ना, तर 1 घास 32 वेळा चावणे पहिले नाही शक्य होत. तर त्यासाठी तुम्ही पहिले थोडी थोडी सवय लावता लावा. आणि त्याच्यामुळे काय होतं, घास पण थोडासा छोटा घास घ्यायचा, म्हणजे चावण्यासाठी आपल्याला खूप फायदा होतो. आणि जेवण करताना पाणी पिणे. हळू जेवण केल्याने तुमची भूक हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप छानपैकी तुमचा हा उपयोग होतो. असं तर तुम्ही नक्कीच करून बघा. खूप आवडेल तुम्हाला हे. आणि याचावाला तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 दिवसामध्येच तुम्हाला याचा इफेक्ट पण जाणवेल. कारण तुमच्या चेहऱ्यावरचं जे आलेली सूज असेल किंवा जी आपण म्हणतो ना की जो आपला जबडा खूप असा जाड याच्यामध्ये दिसतो, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला परिणाम लगेच जाणवेल. असं म्हणून नक्कीच ही पण सवय करून बघा. नंबर 5, जेवणात सलाडचा उपयोग करा. हे तर अतिशय महत्त्वाचं आहे. आपण हे जेवताना तर पहिले हे घेतलंच पाहिजे, कारण याच्यामुळे आपल्याला जेवणावरती म्हणजे खूप फरक पडतो. जिथं आपण 1 पोळी खाणार असेल किंवा 1 भाकर खाणार असेल, तर या सॅलडच्या याच्यामध्ये आपण ते अर्ध्याच्या याच्यावरती येतो. कारण ज्यावेळेस आपण 32 वेळेस 1 घास चावण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण त्याची सवय लावण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस हे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. कारण काकडी, गाजर, कांदा आणि फळे हे आपल्या शरीराला खूप काहीतरी फायदेशीर असतात. म्हणजे जी जेवणाची आपण कमी पडलेली जी एनर्जी असते आपलीवाली, ती हे सर्व भरून काढतात. आणि राहिलं तर कडधान्य आपण उकडवून सुद्धा खाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये थोडी मीठ, मिरची असं थोडंसं टाकून सुद्धा कडधान्य आपण नाश्त्याच्या टायमाला सुद्धा वापरू शकतो. त्याने सुद्धा वजन कमी होण्यामध्ये खूप फायदा होतो. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा मला. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ येतील नक्कीच बघा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.